विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियावर मोठी नामुष्की। तब्बल 8 जागी मविया उमेदवारांची माघार तर 6 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड। 11 जागांवर थेट लढत। नाशिकमध्ये गीते बंधूंच्या बंडखोरीमुळे हाय व्होल्टेज ड्रामा। गणेश गीतेंची माघार मात्र अखेरपर्यंत झुंजवत ठेवूनही गोकुळ गीतेंची माघार नाहीच। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंची डोकेदुखी वाढणार। रायगडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का। नितेश राणेंसोबत येऊन अर्ज माघारी घेणाऱ्या बाळमानेंची हकालपट्टी तर अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड होऊनही महायुतीतील धुसफूस कायम। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मवियाला विश्वासात न घेता माघार घेतल्याचा आरोप। सुप्रिया सुळेंच्या आदेशानं माघार घेतल्याचा श्रीकांत पाटलांचा दावा। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार। अधिकृत उमेदवार डोणगावकरांची माघार। अपक्षानं दिला मवियाला आधार। गणेश लोखंडेंच्या गळ्यात मवियाच्या उमेदवारीची माळ। नवनीत राणांना राष्ट्रवादीची राज्यसभेची उमेदवारी। झी 24 तासला खात्रीलायक सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी वर्णी लागण्याची शक्यता। प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मान्सूनची धडक। 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याची शक्यता। दरवर्षीपेक्षा 3 दिवस उशिराने एंट्री। पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेणार मुंबई महापालिकेतील कामांचा आढावा। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून 7 तास कसून चौकशी झाल्याची माहिती। वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून निदा खानला मदत। मतीनची एसआयटीला माहिती।